सतेज कृषी प्रदर्शनाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभतोय। यामध्ये जगातल्या सर्वात कमी उंचीच्या राधा या महिषीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। 314 किलो वजन असलेली आणि 2 फूट 8 इंच उंचीची राधा सर्वांनाच भुरळ घालतीये। तिची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली असून जगभर तिची चर्चा सुरू आहे। लवकरच ती आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। सातारा तालुक्यातील मलवडी गावात बोराटे कुटुंब राहतं। त्यांच्या जवळ असणाऱ्या जनावरांमधील एका म्हैशीला 3 वर्षांपूर्वी एक रेडी झाली। लाडानं तिचं नाव राधा ठेवण्यात आलं। ती 1 वर्षाची झाली, पण तिची उंची काही वाढेना। अनेक वैद्यकीय उपाय झाले, पण काही उपयोग झाला नाही। अनेकांनी तिला विकून टाका असा सल्ला दिला, पण घरच्या लक्ष्मीला काही झालं तरी विकायचं नाही असं बोराटे कुटुंबियांनी ठरवलं। आमच्या वडिलांच्या 1 वर्षानंतर लक्षात आलं की तिची उंची काय वाढत नाही। मग अशी लय जण म्हणायचे की उंची काय वाढत नाही, काय उपयोग नाही, काय दूध देऊ शकत नाही, विकून टाका दुसऱ्या कशाला तरी। पण आमच्या अशी वडिलांची इच्छा होती की जरी किती जरी आम्हाला इथं कृषी कुठेही प्रदर्शनाचा चान्स भेटला नसता तरी आम्ही तिला घरची लक्ष्मी आहे असं सांभाळणार होतो। त्याचप्रमाणे अशी वडिलांची स्वप्न होते की तिनं कुठेतरी प्रदर्शनात संधी भेटावी। माझे बेसाक झाले राहुरी विद्यापीठातून। त्यानंतर मी पण असं वेगवेगळ्या ठिकाणी प्रदर्शनात जायचो, पण तिथं 2 फुटाची गाय भेटायची किंवा त्यापैकी छोटी गाय दिसायची पुगनूर जातीची, पण अशी म्हैस मला कुठल्याही प्रदर्शनात दिसलं नाही। मग मला पण असं डोक्यात कल्पना आली की मग आपण ते राधाला आपण प्रदर्शनात जाण्याची संधी शोधूया। पण सुरुवातीला आम्ही कोणीच आम्हाला रिस्पॉन्स दिला नाही। पण सोमनाथ शेट्टी साहेब जे स्मार्ट एक्सपोज आहेत त्यांनी आम्हाला सोलापूर या ठिकाणी तिला प्रदर्शनासाठी संधी दिली। विशेष म्हणजे त्या ठिकाणी आम्हाला जगातील सर्वात बुटकी म्हैस असं त्यांनी टायटल दिलं होतं। मग त्या टायटलसाठी आम्ही प्रयत्न करत राहिलो। पुढं झालं सुद्धा तसंच। आज राधा ही बोराटे कुटुंबियांची फक्त लक्ष्मीच नाही, तर कमी उंचीची असूनही तिनं बोराटे कुटुंबियांची उंची मात्र वाढवली आहे। 28 ऑक्टोबर 2025 रोजी तिची गिनीज वर्ल्ड ऑफ रेकॉर्डमध्ये जगातील सर्वात कमी उंचीची म्हैस म्हणून नोंद झाली आहे। यामुळं सध्या तिची जगभर चर्चा सुरू आहे। हीच राधा सध्या सतेज कृषी प्रदर्शनात आली आहे। डोक्याला रिबन, शिंगाना गुलाब फूल आणि गजरा लावून उभी असणारी देखणी राधा सर्वांनाच भुरळ घालतीये। तिला पाहण्यासाठी आणि तिच्या सोबत फोटो घेण्यासाठी मोठी गर्दी होतीये। तिच्या आहारामध्ये तिला रोज शेंगदाणा पीठ, गव्हाचं पीठ, मक्याचा भुसा देण्यात येतो। शिवाय तिच्या आईसोबत तिला चरायला सुद्धा सोडण्यात येतं। तिच्यासाठी खास गोठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यासह 24 तास ती CCTV निगराणीखाली असते। वेळच्या वेळी वैद्यकीय तपासणी सुद्धा केली जाते। बोराटे कुटुंबीय तिला कोणत्याही गोष्टीची कमी भासू देत नाहीत, इतकी काळजी आणि लाड राधाचा केला जातो। आता तिची सर्वत्र चर्चा होऊ लागल्यानं तिची किंमत सुद्धा वधारली आहे। आजवर तिनं 15 कृषी प्रदर्शनात सहभाग घेतलाय। पहिल्या प्रदर्शनावेळी 5 लाख असणारी तिची किंमत सध्या मात्र 55 लाखांवर गेली आहे। पहिल्या प्रदर्शनात तिला 5 लाखाची मागणी आलेली, पण असे वडील म्हणले की किती झाले तर आपल्याला काही विकायचं नाही तिला। त्यानंतर असंच प्रदर्शन केलं मी। जशी पुढे झाली तशी किंमत वाढत गेली। आता तिची रेकॉर्ड नंतर तिला 51 लाखाची मागणी झालेली आहे। पण कसं झालंय, तिचं इंटरनॅशनल लेवलला सिलेक्शन होणार आहे आणि भारत देशात जाण्याची आम्हाला संधी आहे त्या मार्फत। त्यामुळे आपलं किती जरी रक्कम आली तर त्याला विकायचं नाही। येत्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर राधा फक्त बोराटे कुटुंबियांचीच नव्हे, तर संपूर्ण देशाचं नाव करणार आहे। कारण ती भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे। या स्पर्धेत सुद्धा ती देशाचं नाव उंचावेल यात शंकाच नाही। कॅमेरामन केदार भोसलेसह संगम कांबळे, S न्यूज, कोल्हापूर।